व्हिडिओची सुरुवात झालेली आहे गव्हाच्या खिरीपासून. म्हणजे मॉर्निंगचे 5 वाजलेले. तुम्ही विचारत असे की ताई तू किती वाजता उठते, तर मी 5 वाजता उठलेली आहे. म्हणजे विचार होता की 4 वाजता उठायचं, पण मला जाग आलेली नाही आहे कारण रात्रभर जागरणच केलेलं आहे. मी झोपलेली फक्त 1 तास झोपलेली होती आणि तितक्यात म्हणजे पहाटेची वेळची झोप खूप गोड असते, त्यावेळेत अजिबात जाग येत नाही. अलार्मही लावलेला होता, तरी पण झोप मोड झाल्यामुळे आणि दिवसभरी कामं करून थकवा पण आलेला होता, म्हणून मला जाग आलेली. असं मी 5 वाजता उठलेले आहे. मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, अंघोळ झालेली आहे आणि आता बनत आहे गौरीसाठी नैवेद्य थाळी. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, गौरी आगमन झालेलं आहे रात्री 12च्या नंतर. कशा पद्धतीने आम्ही गौरी आगमन केलं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नाही बघितलं आताही बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल. आणि आज खूप सारे रेसिपी बनणार आहेत आणि 20 ते 25 जणांचा स्वयंपाक पण बनणार आहे, म्हणून थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी पाणी भरून घेत आहे, कारण नंतर लाईटचंही नक्की नसतं आणि आता नैवेद्यासाठी मला पाणी लागणारच आहे. तर दोन्ही हांडे मी रिकामे करून घेतले. कॅन मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे, तर ते काही मी आणलेलं नाही आहे. दिनेश आणखीन उठलेला नाही आहे, म्हणून मी काही तिकडचं काढाकाढी केलेली नाही. म्हणजे झाडणं वगैरे नंतर होत राहील तिकडं, कारण आता ही सगळी कामं करत बसेन. अंतरण काढणं, झाडणं सगळ्या रूममधलं तुम्हाला लेट खूप होणार होता, म्हणून मी काय केलं, फक्त किचन, हॉल आणि बाहेरचं अंगण वगैरे साफसफाई केली, पाणी शिंपडलं, रांगोळी काढून घेतलेली, आंघोळ केलेली आहे. आणि अगोदर पाणी भरून घेते आणि अगोदर मी गव्हाची खीर शिजत ठेवते. म्हणजे हे खीर शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. नंतर पुरणही मला घालायचं आहे, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आहे, गव्हाची खीर बनणार आहे आणि काही ठिकाणी आंबट भात, आंबील हे पण बनलं जातं. म्हणजे लक्ष्मीसाठी याचाच मान आहे असं म्हणलं जातं. पण आता आंबट भात वगैरे मी बनवत नाही, फक्त गव्हाची खीर बनवत आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक, परत चटण्या, कोशिंबीर, पंचामृत, आमटी हे सगळं असणार आहे यामध्ये. म्हणजे गौरीसाठी जेवण थाळी बनणार आहे, तर यामध्ये पुरणपोळी असणार आहेत, भरपूर साऱ्या चटण्या, भाज्या, गव्हाची खीर. परत मी 3-4 दिवस झालं रेसिपी बनवत आहे, शेअर पण केलेले आहेत. बुंदीचा लाडू, करंजी, अनारसे, चकली, शंकरपाळी, रवा लाडू, ह्या सगळ्या रेसिपी मी अगोदरच बनवून ठेवल्या आणि आज बनत आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. तर सगळ्यात आधी मी गव्हाची खीर बनत ठेवलेली आहे आणि इकडे मी भात पण लावलेला आहे कुकरला. म्हणजे आता दिनेश, बाबा यांचं जेवण होईल, त्यांच्यासाठी मी वरण भात बनवणार आहे. म्हणजे आज 5 वाजता गौराईची आरती होते, मग तेव्हाच नैवेद्य दाखवूनच मग सगळ्यांना जेवायला वाढायचं असतं. मग तोपर्यंत मी वरण भात बनवून देते, दोघांचं जेवण होईल. आणि आता अगोदर मी देवपूजा करून घेते. म्हणजे इकडे भात आणि खीर बनत आहे, तोपर्यंत देवपूजा मी करून घेते. म्हणजे एक वेळा किचनमध्ये सुरुवात झाली की मग नंतर दुसरी कुठलीच कामं होणार नाहीत, म्हणून मी अगोदर देवपूजा करून घेते. आणि तसं जर आपली मॉर्निंगची सुरुवात पूजापासून झाली ना, आपला दिवस खूप छान जातो. तर आज मी पहाटे 5 वाजता उठलेले आहे आणि आता टायमिंग 6:30 वाजलेले आहे. तर आज वेळ कसा जाईल अजिबात कळणार नाही, कारण आज दिवसभर खूप काही कामं मला आहेत आणि सगळं वेळेत करणं गरजेचं आहे. म्हणजे 5 वाजेपर्यंत मी स्वयंपाक आणि गौराईचं डेकोरेशन, म्हणजे काल आम्ही डेकोरेशन वगैरे काहीच केलं नाही कारण लेट झालेला होता. 12च्या नंतर आम्ही सुरुवात केली होती गौरी स्थापनाची आणि 1-1:30 वाजेपर्यंत झालं. नंतर आम्ही डेकोरेशन वगैरे काही तितकं केलेलं नाही. तर आज मला डेकोरेशनही करायचं आहे आणि स्वयंपाकही बनवायचा आहे. तर मी विचार केला की अगोदर आपण स्वयंपाक बनवूया, नंतर डेकोरेशन, कारण आता तिकडं थोडं आणि इकडं थोडं मी करेन तर एकही काम व्यवस्थित होणार नाही. नुसती धावपळ माझी होणार आहे आणि काम पण व्यवस्थित होणार नाही आहे. म्हणून मी विचार केला की अगोदर स्वयंपाक करायचं, म्हणजे किचनपासून फ्री व्हायचं, कारण स्वयंपाकी जास्त प्रमाणात आहे. तर स्वयंपाक करते आणि आज मदतीलाही कोणी नाही आहे. जेही करायचं आहे मला एकटीला करायची, एकटीला धावपळ करायची आहे. दिनेश आहे घरी, पण त्याच्यावर जरा चालू असतात, गॅरेजला काही आणायचं आहे त्याच्यावर जरा चालू असतात. आणि डेकोरेशनचं काय, दिनेश फक्त हाताखाली आणून देतो, तितकं कसं ठेवायचं आहे, कशा पद्धतीने तितकं समजत नाही त्याला. म्हणून मी विचार केला की डेकोरेशन नंतर करूया, अगोदर स्वयंपाक, देवपूजा हे मी किचनची कामं आवरून घेते. तर देवांना स्नान घातलं, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी, कुंकू, चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत आणि रांगोळी पण मी काढून घेतलेली आहे. आणि जी देवाची भांडे तिथं ठेवले चौरंगावरती, तर ते मी काही स्वच्छ काल केलेलं नाही आहे, तर ते पण कामं मला आजच करायचे आहेत. तर तुम्ही विचार करू शकता काय आज गोंधळ होणार आहे, स्वयंपाकी आहे इतका. परत हे आरतीचं ताट, समय आहे, सगळे देवाचे भांडे ते पण मला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. खूपच गोंधळ आहे, तरी पण दिनेश आहे मदतीला, त्यामुळे तितकं टेन्शन येत नाही. आता नारळ, खाती, पानं, फुलं हे सगळं आजच घेऊन येणार आहेत. म्हणजे थोडाफार किराणा जे होता ते काल आणलेला आहे, परवाला आणलेला आहे, पण पूजेची जी ही सामग्री आहे ते आजच येणार आहे, कारण अगोदरच आणून ठेवलं ते पान वगैरे जमणार नव्हतं. तर दिनेश थोड्या वेळानं जाऊन घेऊन येईल. तर देवपूजा झालेली आहे, दर्शन करून घेतलं, तुळशीपूजन झालेलं आहे आणि आता मी उंबरापूजन करत आहे. आणि पूर्ण चौकटीला अशा पद्धतीने मी स्वच्छ पुसून घेत आहे आणि गंध लावून घेणार आहे. म्हणजे चौकटीची पूजा झाली की मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत खीर ही शिजत आहे, म्हणजे कुकरला 2-3 शिट्या झालेल्या आहेत. आणि इकडं वातावरण बघू शकता, छान आहे. म्हणजे जेव्हाही गौरी आगमन होतं त्यावेळेत खूप पाऊस असतो वर्षाला, पण आज पाऊस नाही आहे. वातावरण खूप छान झालेलं आहे, फक्त थंड अशी हवा आहे, छान वाटत आहे. तर उंबरापूजन झालेलं आहे, शेरू पण निवांत बसलेला आहे.
तर चला आता किचनमध्ये सुरुवात करूया. पूजा वगैरे झालेली आहे, रांगोळी काढून घेतलेली आहे मी. दारामध्ये रांगोळी जी काढून ठेवते ना, ते अजिबात शिरू ठेवत नाही, ती मोडून टाकतो, त्यावरती बसणं लोळणं चालू असतं त्याचं. त्यामुळे मी दारात रांगोळी काढणं बंदच केलेलं होतं. पण आज मी गौरी आगमन झालेलं आहे म्हणून दाराला तोरणी बांधलेली, रांगोळी काढलेली आहे. बघूया शेरू किती वेळ ठेवतो. गौराईची आरती करते वेळेस आणखीन मी रांगोळी काढणारच आहे. तर इकडं गहू जे आहेत ना, म्हणजे ते शिजलेले आहेत व्यवस्थित. मी एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आणखीन थोडा वेळ मी कमी गॅसवरती ठेवलेला आहे. आणि इकडे डाळ पण शिजलेली आहे, भात पण शिजलेला आहे, वरण भात बनलेला आहे. आता मी इकडं कणिक मळून ठेवते. तर इकडे मी पीठ चाळून घेतलेले आहे गव्हाचं, थोडंसं मीठ टाकलं आणि मळून ठेवते, म्हणजे कणिक भिजत राहील. यामध्ये दिवेही बनणार आहेत, चपातीही बनणार आहे, पुरणपोळी बनणार आहे. तर थोडंसं जास्तच मी इकडं मळलेलं आहे, कारण नंतर होणारही नाही. आणि मदतीला कोणी असलं ना तर थोडंसं निश्चित वाटतं ना की आहेत मदतीला, लवकर होईल. पण आज कोणी नाही आहे, कुणाची आशा अपेक्षा नाही आहे. जेही करायचं मला एकटीलाच करायचं आहे, म्हणून मी जसं मला समजेल तशा पद्धतीनं करत आहे. म्हणजे जशा पद्धतीने म्हणजे आपण सवाशी कामं केलो ना, कमी वेळामध्ये आपण ते कामं आवरू शकतो. जसं की मी आज विचार केला की अगोदर मी किचनमधली कामं आवरेन, अगोदर मी स्वयंपाक करेन, नंतर मी डेकोरेशन करेन. आणि खरंच बघा एकदम योग्य झालं हे, कारण मला वेळही भरपूर भेटला आणि जास्त माझी धावपळ झाली नाही. सगळीच कामं माझी वेळेत आवरली. तर इकडे मी कणिक मळून ठेवलेली आहे आणि आता अगोदर मी भरडा बनवून घेत आहे. आमची तयारी नंतर, म्हणजे कसं आहे, आता आणखीन पुरण शिजलेलं नाही आहे, कारण कुकरमध्ये एका मी भात, एका कुकरमध्ये मी खीर लावलेली आहे. कुकरही नव्हतं माझ्याकडे, वेगळं 2च कुकर आहेत. तर त्या कुकरमध्ये जेव्हा खीर शिजेल त्याच कुकरमध्ये स्वच्छ धुवून मी डाळ लावणार आहे. तोपर्यंत मी इकडे भरड्याची तयारी करून घेते, भज्यासाठी बेटर तयार करून ठेवते. म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि वेळेत आपण केलो ना, खरंच झटपट ही कमी वेळात ही कामं आवरली जातात. थोडंसं विचार करून आपल्याला करण्याची गरज आहे, इतकंच. तर भरडा मी दळून घेतला, 1 ते 2 गिलास, म्हणजे जास्त प्रमाणात बनत आहे स्वयंपाक म्हणून 2 गिलास चणा डाळ इकडे मी मिक्सरला अशा पद्धतीने दळून घेतलेले, म्हणजे मोठं दळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकात भरडा हा बनतो. आणि आज गौराईसाठी जेवणथाळी बनत आहे, तर त्यामध्ये सगळ्याच वस्तू बनणार आहे, जसं कोशिंबीर, पंचामृत, भरडा, भाज्या, चटण्या आणि 16 भाज्या. सगळ्यात इम्पॉर्टंट आज 16 भाज्या बनतात आणि भाज्या अगोदर चाललेल्या, फक्त निवडायचं काम राहिलं. मी विचार केला की कालच या भाज्या वगैरे निवडून ठेवूया, पण झालं नाही, मला वेळ भेटला नाही. असो मी आज ते करून घेते. तर इकडे मी भरडा कशा पद्धतीने बनवत आहे, दळून घेतलं मी चणा डाळ, त्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे. हळदी पावडर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. मळून याचे मुटके बनवायचे. आणि इकडे मी गॅसवरती पाणी ठेवलेले उकळण्यासाठी, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये मुटके टाकून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला फोडून याचा भरडा जे आहे ना, तडका द्यायचा असतो. एकदम छान हा भरडा टेस्टी बनून तयार होतो. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भरडा हा असलाच पाहिजे, म्हणजे आमच्या इथं बनलंच जातं. तर एक वेळा चेक करूया की गहू कसे शिजलेत खिरीसाठी. तर बघू शकता एकदम परफेक्ट शिजलेले आहेत. तर आणखीन थोडंसं पाणी टाकून मी ठेवणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला घाटता येईल. आणि कुकरमध्ये मी खीर नाही बनवणार, मोठी मी तवली घेतलेली आहे, तवलीमध्येच खीर बनणार आहे. तर इकडे शेंगदाणे पण थोडेफार मला वाटण करून घ्यायचे आहेत, म्हणजे वाटण करून ठेवलेलं आहे, तरी पण ते पुरणार नाही, म्हणजे खूप साऱ्या रेसिपी बनत आहेत. भाजी जास्त प्रमाणात राहणार आहे, म्हणजे 16 भाज्या बनणार आहेत. परत पंचामृत बनणार आहे, त्यासाठी मला शेंगदाण्याचं कूट लागणार होतं. तर थोडेफार शेंगदाणे मी इकडे भाजत ठेवलेले. जोपर्यंत शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत मी इकडं भरडा फोडून घेत आहे. आणि दूध पण आलेले, दूधही गरम करायला ठेवते, म्हणजे दुधाचं काम होईल. आता एक वेळा इकडे तिकडे ठेवलं मी, तुम्हाला नंतर होणार नाही, ते दूध ठेवल्या खराब पण होतं. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, शेंगदाणे पण भाजलेले आहेत. तर पटकन मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेते, म्हणजे गार होतील आणि मग व्यवस्थित वाढता येईल. आणि इकडे भरडा पण मी अशा पद्धतीने चमच्यानं 1तले 2, 2तले 4 असे भाग करून ठेवते, म्हणजे लवकर गार होईल. नंतर मी मिक्सरमध्ये काढणार आहे. आता हातानं फोडत बसेल तर भरपूर वेळ यामध्ये जाणार आहे. तर भरडा फोडून ठेवला. आणखीन एक वेळा मी गहू चेक करत आहे खिरीचे की कशा पद्धतीने शिजलेले आहेत, म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो याला. आणि जितके छान शिजले गहू तितकीच खीर छान बनते. तर इकडे शेंगदाणे पण व्यवस्थित गार झालेले आहेत. तर अगोदर मी शेंगदाणे वाटून घेते आणि डब्यात भरून ठेवते, म्हणजे पसारा खूप झालेले तुम्ही बघू शकता. तर हा पसारा पण मला आवरायचा आहे. इकडे गुळाचा डबा ठेवलेला, इकडे डाळीचा डबा ठेवलेला, कारण मला आणखीन पुरणासाठी डाळ लागणार होती, म्हणून मी ते डब्बा खालीच ठेवलेला आहे. म्हणून पसारा खूप वाटत आहे. आणि खोबऱ्याचे तुकडे बनवून ठेवले, लसूण सोलून घेतलेला आहे आमटीसाठी, म्हणजे संग मी आमटीची तयारी करत आहे. तर इकडे शेंगदाणे वाटून मी भरून ठेवलेले आहे डब्यामध्ये. आणि इकडे आता भरडा पण व्यवस्थित गार झालेले, ते पण मी मिक्सरला काढत आहे. आणि पटकन मी तडका देते भरड्याला पण, म्हणजे एक कामं करून साईडला मी ठेवत गेले ना, तर खरंच किचनमध्ये इतका पसाराही होणार नाही. कारण किचन भरून पसारा झाला की मग आपल्यालाही म्हणजे व्यवस्थित कामं आवरता येत नाही आहेत, असं होतं. मग एक बनवून मी ठेवते, म्हणजे जसं आपण भाजी बनवतो, भरडा बनवतो, कोशिंबीर बनवतो, त्यामध्ये थोडासा पसारा होतो, कारण आपण मसाले डबे वगैरे हे ते घेतो जास्त प्रमाणात. तर इकडे मी भरडा बनवून साईडला ठेवून देते. आणि आमटीची तयारी मी संग करत आहे. तर खोबऱ्याचे तुकडे मी इकडे बनवून ठेवले, ते पण वाटून घेत आहे मी, म्हणजे करून मी साईडला ठेवून देते. मग जेव्हा आपल्याला आमटी बनवता येईल त्यावेळेस पटकन ते घेता येईल, कारण लाईटचंही नक्की नसतं. लाईट गेली की मग आणखीन बसावं लागतं मला. मिक्सर बाहेर नाही, इकडा ना तिकडा ना, आणि एक तर आज नुसता गोंधळ चालू आहे माझा. एका डोक्यात विचार
विचार आहे की वेळेत आज मी कुठला आवरणार, म्हणजे जेव्हा आपल्या एकटीवरती पडतं ना त्यावेळी थोडंसं टेन्शन येतं. तर इकडे खिरीचे गहू तर शिजून तयार झालेले आहेत, त्यामध्ये गूळ वगैरे टाकायचं आहे मला, पण ते थोडंसं निवांत होईल. अगोदर मी एक कुकर कामं करून घेतलेली जी भाताचं होतं, आणि त्यामध्ये मी डाळ घेतलेली आहे 2 गिलास पुरणासाठी, म्हणजे पुरणपोळ्या जास्त नाही बनवणार मी, चपाती भाजी हेच बनणार आहे, जास्त प्रमाणात गव्हाची खीर असणार आहे. पुरण फक्त मी 2 ग्लासाचं बनवत आहे. तर 2 ग्लास चणा डाळ घेतली, स्वच्छ धुवलेला आहे, डाळीच्या डबल पाणी टाकून मी डाळ शिजत ठेवते. आणि दूध पण इकडे गरम झालेले उतू जाणारच होतं म्हणजे दुधाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं की ते त्याचं काम करतं उतू जाण्याचं. तर दूध नसून अगोदर वरती ठेवलेलं आहे, आणि इकडं मी डाळ पण ठेवलेली आहे शिजत. जोपर्यंत की डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इकडे खिरीची तयारी करून घेते. तर गहू तर छान शिजले ती व्यवस्थित, मी डेचकी घेतलेली आहे, म्हणजे यामध्ये व्यवस्थित आपल्याला घाटता येतं. तर सगळेच मी गहू जे खिरीचे आहेत पूर्णपणे मी या डेचकीमध्ये वतलेले आहेत, आणि थोडंसं पाणी गरम करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित घाटून घ्यायचं आहे. आणि यासाठी गूळ पण मला फोडून घ्यायचं आहे, म्हणजे गुळाची जी छोटे ढेप असते ना तेच आहे माझ्याकडे, तर ते पण फोडून घ्यायचं आहे. म्हणजे खूप सारी छोटी अशी कामं झालेली आहेत जी वेळेत मला आवरणं गरजेचं आहे, आणि यामध्येच भरपूर वेळ जाणार आहे आज मला. तिकडं गरम पाणी ठेवलेलं आहे, जोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत मी खीर व्यवस्थित पळीनं म्हणजे घाटून घेत आहे, छान एकजीव झाली पाहिजे. गूळ पण इकडं काढून घेतलेला आहे. तर हे गूळ मी सुरीनंच खिसत होते अगोदर, पण भरपूर वेळ जात होता. हे गूळ ही थोडंसं कडक आहे तर होत नव्हतं. तर मी काय केलं, नंतर एक पोतं घेतलं आणि पोत्यावरती ते गूळ फोडलेलं आहे, फोडून मग टाकलं, तेव्हा कुठं ते झालं. म्हणजे आता निवांत करेन तर बघा भरपूर वेळ जाणार होता, म्हणून मला झटपट करायचं होतं. मी अशा पद्धतीने हे गूळ जे आहे ना, एक प्लास्टिकचं पोतं घेतलं आणि त्यावरती गूळ ठेवून मी दगडानं फोडलं तेव्हा ते गूळ म्हणजे जास्त प्रमाणातच लागणार होता. अर्धा किलोची गव्हाची खीर आहे, म्हणजे अर्धा किलो गहू आहे खिरीचे, त्या हिशोबाने मला अर्धा किलो गूळ लागणार होता. आणि ते सुरीने मी निवांत काढत बसले तर भरपूर वेळ जात होता त्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी गूळ जे आहे ना ठेसून घेतलेला आहे, आणि पुरणपोळ्याही बनणार आहेत, मग त्यासाठी मला गूळ लागणारच होता. तर गूळ मी इकडे सगळाच फोडून घेतलेला आहे. थोडासा गूळ खिरीमध्ये, थोडासा गूळ पुरणपोळीमध्ये टाकणार आहे. तर इकडे पाणी पण गरम झालेलं आहे व्यवस्थित. तर आता छान हे पाणी टाकून छान घाटून घेऊया, म्हणजे एकजीव करून घ्यायची आहे खिरीला. नंतर गूळ टाकणार आहे, कारण गूळ टाकलो तर ते नंतर घोटलं जाणार नाही, गहू जे आहेत ना तसेच राहतात, म्हणून अगोदरच आपल्याला हे सगळं करायचं असतं. आणि जे कुकर आहे तेच मी स्वच्छ धुवून त्यामध्ये भात बनत ठेवणार आहे, म्हणजे एक रेसिपी बनवून मी साईडला ठेवून देते, कारण किचन काउंटरवर ठेवेन तर भरपूर जागा धरणार आहे ते, म्हणून मी देवाऱ्यापाशी खालच्या साईडला मी सगळ्या रेसिपी बनलेल्या तिथंच ठेवत आहे. तिकडे बघू शकता गहू छान मी घाटून घेतलेले, छान एकजीव झालेला आहे हे. आता टाकूया यामध्ये गूळ. तर अर्धा किलो गूळ मी टाकलेला आहे, छान मिक्स करून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ टाकले, म्हणजे 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे. छान घोटून घेऊया, आणि कमी गॅसवरती हे खीर आपल्याला बनत ठेवायची आहे. नंतर ड्रायफ्रूट खोबरं जी हे आपण आवडीप्रमाणे ते नंतर टाकणार आहे. इकडे डाळ पण म्हणजे 2 शिट्या झालेल्या आहेत. आता बघूया एक वेळा की चणा डाळ शिजली की नाही पुरणासाठी, ते पण तयारी करायची आहे. कणिक मी अगोदरच मळून ठेवलेले आहे, म्हणजे आज 16 दिवे, 16 मुटके, 16 भाज्या, हे सगळं म्हणजे गौराईचं मान असतं, हे सगळं आपल्याला बनवायचं असतं. परत मी देवपूजा केली वेळेत, हे योग्य झालं. आता अशा धावपळीमध्ये देवपूजाही करायला मला वेळ झाला असता, आणि एक वेळा कुठलं काम मागे पडलं नंतर होत नाही, म्हणून मी मॉर्निंगलाच विचार केला की कशा पद्धतीने मला आज दिवसभराची कामं करायची आहे. तर खिरीमध्ये गूळ टाकला, आणि जे बाकीचा गूळ आहे ते अगोदर मी प्लेटात काढून घेतला, आणि पोतं मी धुवायला ठेवलेला आहे, म्हणजे बकेटात ठेवलेला आहे, कारण मुंग्या खूप लवकर येतात जेव्हा गूळ थोडंसंही पडलं असलं. तर इकडे मी ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत, काजू आहेत, मनुके आहेत, हे खिरीमध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आणि निवांत खीर बनत राहील. खीर बनलेलीच आहे, फक्त यामध्ये जे गूळ टाकलेला आहे ना ते व्यवस्थित आणखीन मेल्ट झाला नाही, कारण मी फोडलेला गूळ टाकला ना, त्यामुळे 1-2 मोठे तुकडे राहिले, आणि ते थोडंसं विरघळायला वेळ लागेल. तर कमी गॅसवरती निवांत हे होत राहील. आणि यामध्ये विलायची पावडरही टाकायची आहे आपल्याला. सोप पण आपण भाजून टाकू शकता, पण तितका वेळ नव्हता म्हणून मी सोप वगैरे काही भाजलेली नव्हती, म्हणजे अशा टायमिंगला सोप भाजून वाटून जर ठेवलेली असली तर अर्धा चमचा ती टाकायची. फक्त मी तर ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि विलायची पावडर टाकली, 1 ते 1.5 चमचा छान मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे खीर बनलेली आहे, आणि एकदम टेस्टी खीर बनून तयार झालेली होती. तर बघू शकता छान एकजीव पण झालेली आहे. तर खीर बनली. आता पुढची रेसिपी करूया. तर आता मी अगोदर पंचामृत बनवणार आहे, त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. तर ज्या वस्तूला वेळ जास्त लागतो ते वस्तू मी अगोदर बनवत आहे, म्हणजे ते झाले आणि मी साईडला ठेवली, किंवा बाकीच्या वस्तू झटपट होऊन जातात. तर मी खिरीचं जे आहे ना इकडच्या ह्याच्यावर ठेवलेलं आहे, आणि गॅस कमी केलेला आहे. निवांत खिरीकडं आणखी थोडंसं एकजीव होत राहील तोपर्यंत मी इकडे पंचामृतची तयारी करत आहे. आणि डाळ पण बघूया व्यवस्थित शिजली की नाही, आणि यामधलं कट पण काढायचं आहे आमटीसाठी मला. तर ते हवा निघजोपर्यंत मी साईडला ठेवला, आणि इकडं अगोदर मी भरडा फोडणी टाकून देते, म्हणजे भरडा झाल्यानंतर साईडला ठेवता येईल आपल्याला, कारण इथं भरपूर स्पेस पण धरलेला आहे. किचन काउंट छोटा आहे, पसारा खूप झालेला आहे. असो जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो त्यावेळी पसारा होतो. तर इकडं कढई व्यवस्थित गरम झाली. यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी तेल घेतलेला आहे, आणि इकडे बाकीची तयारी मी केलेली आहे. जसं कांदा बारीक कट करून घेतला, कढीपत्ता घेतलेला आहे, आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे.
तर तेल गरम झालेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि आता कढीपत्ता टाकूया, कांदा टाकूया, म्हणजे बाकीची सगळी तयारी झालेली आहे. पटकन आता तडका देऊन साईडला ठेवून देऊया. भरडा झटपट बनतो. अगोदरची जी प्रोसेसिंग असते त्यामध्ये थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो. आता काही वेळ लागणार नाही, पटकन तडका देऊन खीर पण बनलेली आहे, भरडा पण बनलेला आहे. आता पटकन मी कोशिंबीर बनवते आणि पंचामृत मी नंतर बनवणार आहे. अगोदर मी 16 भाज्या निवडून घेते, म्हणजे त्यामध्ये वेळ जास्त लागणार आहे, कारण एक एक भाजी आपल्याला स्वच्छ म्हणजे निवडून स्वच्छ धुवून घ्यायची असते आणि त्यामध्ये किती भाज्या ते पण मोजायचे असतात. 16 भाज्या म्हणून देतात, पण त्यामध्ये 16 भाज्या आहेत की नाही ते पण आपल्याला बघायचं असतं. तर इकडं फोडणी तयार झाली, हळदी पावडर टाकली थोडीशी मी छान कलर आणण्यासाठी. नंतर मी भरडा टाकलेली फोडलेला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडासा मसाला टाकलेला आहे, छान मिक्स करायचं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे आपल्याला. एकदम छान टेस्टी हा भरडा बनून तयार होतो. तर नंतर मी छोट्या पातेल्यात काढून ठेवणार आहे आणि इकडं खीरला एक वेळा मी मिक्स करून घेते, म्हणजे कमी गॅसवरतीच ठेवलेलं आहे, तरी पण अधूनमधून त्यामध्ये चमचा फिरवणे गरजेचं आहे, नाहीतर बुडाला ते चिटकायला लागतं. तर इकडं आता डाळ ही बघूया, म्हणजे याची हवा पूर्ण गेलेली आहे आणि एक वेळा मी भरड्यालाही व्यवस्थित परतून घेते. आणि अशा रेसिपी जेव्हा आपण बनवतो ना, म्हणजे जसं पुरणपोळी आहे, गव्हाची खीर आहे, खूप सारं बनवायचं आहे आणि जास्त प्रमाणात बनवायचं आहे, तर त्यावेळेत कोणीतरी मदतीला असताना खरंच खूप मदत होते, कारण खूप सारं बनवायचं असताना एकटीवरती खूप लोड येतो, कारण मला आणखीन गौराईचं डेकोरेशन पण करायचं आहे. खूप काही असतं आजच्या दिवशी, म्हणजे कितीही तुम्ही आवरून ठेवा तरी पण आजच्या दिवशी धावपळ होतेच होते. तर इकडं भरडा बनलेला आहे, मी वेगळ्या भांड्यात काढून ठेवत आहे आणि ही डाळ मी आणखी थोडंसं पाणी टाकून शिजत ठेवलेली आहे, कारण डाळीमधलं पाणी पण आटलेलं होतं आणि आणखीन शिटी एक देण्याची गरज आहे, कारण एकदम परफेक्ट डाळ शिजली पाहिजे पुरणासाठी. तोपर्यंत मी इकडे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, म्हणजे अगोदर उभ्या नंतर आडव्या, म्हणजे अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या. आणि पंचामृतसाठी मिरच्या अगोदर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, मगच तडका द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला चिंचेचं पण वगैरे लागणार आहे, तर चिंच मी तर थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळावून घेणार आहे. आमटीसाठी चिंच लागणारच आहे, तर 1-2 किलो तर आपली कामं थोडंसं झटपट होणार आहे. आणि थोडासा पसाराही मी साईडला केलेला आहे, कारण खूप इथं भरलेलं होतं पूर्ण किचनमध्ये. नंतर मी खालच्या साईडला ठेवलेलं होतं, कारण इथे स्पेस खूप धरणार होतं, कारण भरपूर सारे हे मोठे मोठे भांडे झालेले होते. तर असं 2 रेसिपी बनलेल्या आहेत, खीर आणि भरडा. आता मला पंचामृत बनवायचं आहे आणि अगोदर इकडं कुकर, म्हणजे जे हवा पूर्ण मी काढलेली आहे अशा पद्धतीने पकड लावून, आणि अगोदर डाळीतलं कट काढून घेते आणि आमटीची पूर्ण तयारी झालेलीच आहे, फक्त मला तडका द्यायचा आहे आणि पुरण तयार करून घेऊया. आणि इकडे अद्रक लसणाची पेस्ट पण मी बनवून घेतलेली आहे, म्हणजे आता पंचामृत बनणार आहे त्यासाठी. आणि इकडे हिरवी मिरची मी भाजून घेत आहे, थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं, म्हणजे छान व्यवस्थित ते भाजले जातात. तर इकडे अगोदर जी ताटली लावली एकदम छोटी झाली, ती आतमध्ये जात होती. नंतर मोठी ताटली लावून मी हे कट काढलेलं होतं, कारण घाई गडबडीत ना समोर असलेली वस्तू हे आपल्याला दिसत नाही, तसं झालेलं होतं. एकही भांडे मला भेटेना, रॅक भरून भांडे, तरी पण असं होतं ना, ज्यावेळेस घाई गडबड असते, धावपळ असते, त्यावेळेमध्ये समोरची वस्तू आपल्याला दिसत नाही, तसं झालेलं होतं. तर आणखीन मी बाकीची काय काय तयारी केली सगळ्याच व्हिडिओ दाखवेन, तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर इकडे डाळीतलं मी कट काढलेलं आहे आणि जे हे एक्स्ट्राचं पाणी थोडंफार आहे ते पूर्ण आटून जाईल, म्हणून मी इकडे गॅस ऑन करून ठेवलेलं आहे. नंतर गुळ आणि साखर टाकणार आहे, म्हणजे पुरण तिकडे बनत राहील, तोपर्यंत मी पंचामृत बनवून घेते. इकडे मिरच्या पण मी व्यवस्थित परतलेले, तेल टाकून छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, नंतर तडका द्यायचा आहे. एकदम छान टेस्टी पंचामृत बनून तयार होतं. तर इकडं डाळीचं पाणी एक्स्ट्रा जे होतं ते पूर्ण आटून गेले, तर थोडंसं मीठ टाकले चुटकीवर. आणि आता टाकूया गूळ आणि थोडीशी साखर टाकणार आहे, विलायची पावडर टाकायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण साखर गूळ टाकतो, साखर गूळ मेल्ट झाल्यानंतर पुरण थोडंसं पातळ होतं, मग आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची गरज आहे, तेव्हाच पुरण छान टेस्टी पण होतं आणि छान रंग पण येतो. तर इकडे विलायची पावडर टाकलेली आहे, छान व्यवस्थित आपण शिजवून घेऊया निवांत. तर इकडे साखर मी कमी प्रमाणात टाकलं, गुळ थोडंसं जास्त टाकलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. बाय बाय.